अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी रोहिणी. तुम्ही पाहताय महिमा स्वामींचा. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना. चला तर मग आज आपण पाहणार आहोत शुक्र ग्रहाचे गोचर. 7 जुलै 2024 पासून या 4 राशी होतील करोडपती. पाहूया तुमच्याही राशी आहेत का यामध्ये. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र 7 जुलै 2024 रोजी 4:15 कर्क राशीत गोचर करत आहे. यानंतर 11 जुलै रोजी शुक्र कर्क राशीत जाईल आणि त्यानंतर 31 जुलै रोजी सिंह राशीत प्रवेश करेल. अशा स्थितीत काही राशींच्या लोकांना शुक्राच्या संक्रमणामुळे खूप फायदा होणार आहे. वास्तविक या संक्रमणाचा सर्व 12 राशींवर शुभ आणि अशुभ असा प्रभाव पडणार आहे. पण या राशींना या काळात खूप फायदा होणार आहे. काही राशी करोडपती होतील, नशिबाची साथ त्यांना मिळेल. तर या राशींचा यात समावेश आहे का? तुमचीही रास यामध्ये आहे का? तर हे जाणून घेण्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या ग्रहांच्या संक्रमणाचा तुमच्या राशीवर काय परिणाम होईल ते आपण जाणून घेऊया. तर यामध्ये पहिली रास आहे कर्क. कर्क राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण अतिशय उत्तम असणार आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही यश मिळत जाईल. नोकरीत यश मिळेल. करिअरमध्ये प्रगतीची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांचे तुम्हाला सहकार्य मिळेल. त्यानंतरची रास आहे मेष. शुक्रगोचरमुळे मेष राशीच्या जातकांवर भगवान विष्णूंची कृपा होणार आहे. नोकरीत असल्यास मोठे पदही मिळेल. जोडीदाराचे असलेले वाद मिटतील. राजकीय क्षेत्राशी संबंधित असलेल्या लोकांना भरपूर यश मिळेल. आर्थिक लाभ मिळेल. घरामध्ये समृद्धी राहील. त्यानंतरची रास आहे मकर. मकर राशीच्या लोकांना या मार्गक्रमणात फक्त लाभच मिळतील. कौटुंबिक जीवनात सुखशांती राहील. मालमत्ता खरेदीचे योग येतील. आर्थिक लाभ होईल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा प्रचंड चांगली होईल. व्यवसायातही तुम्हाला फायदा होईल. त्यानंतरची चौथी रास आहे तूळ. तूळ राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण शुभ राहील. तुमचे वैवाहिक जीवन चांगले राहील. उत्पन्न वाढेल. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळतील. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला यश मिळेल. आरोग्य चांगले राहील. रिअल इस्टेटशी संबंधित लोकांना याचा खूप मोठा फायदा होईल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.